आले, मुसलमानी राजसत्तेचे कर्दनकाळ मराठे आले. वस्तुतः इतिहास म्हटला म्हणजे तो घडल्या घटनांना अगदी हडकुळ्या गद्यासारखा रोकड्याने रूक्ष भाषेत सांगितला गेला पाहिजे, अशी सर्वसाधारण समज आहे. ती बहुतांशी सत्यही आहे. जे केवळ काल्पनिक नि काव्यमय आणि जे केवळ घटित नि अक्षरशः घडलेले, त्याचे वर्णन हे भिन्न भिन्न प्रकारचे असलेच पाहिजे. त्याचे उत्कृष्ट व्यक्तीकरण सालंकृत काव्य किंवा हडकुळे कथन ह्या भाषा प्रकारानेच होऊ शकते. केवळ घटनांचे संवाद देणे, अमुक मनुष्य मेला, अमुक जन्माला अमकी लढाई झाली, ह्या संवादात मोठे अवर्षण, दुष्काळ पडले इत्यादी नुसत्या घटनांचे रोकडे टिपण हा इतिहासाचा मूलाधार असला तरी ते टिपण म्हणजे काही इतिहास नव्हे. त्याला संवतावली, सनावली म्हणता येईल. परंतु निर्भीड इतिहासात आणि काव्यातही काही प्रदेश असा असतो की तो इतिहास नि काव्यांच्या संयुक्त मिश्रणानेच यथार्थपणे व्यक्तविला जाऊ शकतो. त्या वाचून त्या प्रसंगाच्या वर्णनाला जिवंतपणाच येत नाही. अशा प्रसंगी इतिहास हा अकस्मात आपण होऊनच काव्यमय होतो. अशा प्रसंगी अगदी पुराणातील अद्भुत रूपकांचा दैनिक वर्णन शैलीचा अवलंब केल्या वाचून त्या घटनांचे अलौकिकत्व यथाप्रमाण अशा रसरशीतपणे रंगविले जातच नाही. मनुष्याला साध्या घटना जशाच्या तशा गद्यभाषेत सांगता येतात, पण मनुष्याची प्रकृती नि स्वभावच असा घडविला गेला आहे की उत्कट, भव्य, दिव्य, अलौकिक अशा कोणत्याही भावनांना रसरसून सोडणारी घटना, ती अगदी यथावत घटना असली तरी साध्या शब्दात रूक्ष गद्यात सांगवतच नाही, त्यात ती मावतच नाही. तेव्हाच तर मनुष्य अकस्मात खदखदून हसतो, कळवळून रडतो, आनंदाने नाचतो, संतापाने खवळून जातो. म्हणजेच उत्कट भावनेच्या भाषेतच तो बोलू लागतो. अशा उत्कट भावनेची नैसर्गिक भाषा म्हणजेच काव्य. मग ते प्रसंगी गद्यातही असू शकेल. उपमा, उत्प्रेक्षा, रूपके इत्यादी अलंकार आभूषणांही एखाद्या राजराजेश्वरासारखे ते गद्यही बहुधा विणटलेले असते. निषाद विद्धांड जदर्शनोत्थ श्लोकत्वमापद्यत यस्य शोक, ही त्या आद्य कवीचीच साक्ष नाही का, की मूळ श्लोकाचा, काव्याचा जन्मच मुळी साध्या शब्दात न मावणाऱ्या उत्कट भावनेत झाला. पण ऐतिहासिक अलौकिक घटनांच्या भावनात्मक वर्णनात ही एवढी सावधानता मात्र अवश्य पाळली पाहिजे की त्या योगे त्या मूळ घटितांचे स्वरूपच विकृत न झाले पाहिजे. साधार इतिहासाचे स्वरूप त्या यथोचित भावनात्मक आरशातूनही स्पष्ट दिसले पाहिजे. ज्या भारतीय इतिहासाच्या काळाविषयी या ग्रंथात आपणास आता चर्चा करावयाची आहे, तो काळही हिंदू राष्ट्राच्या दृष्टीने अशा काही अलौकिक, हृदय हलवून सोडणाऱ्या घटितांनी बहरलेला आहे की त्यांना वर्णिताना भावनांची काव्यमय भाषाच काय, ती जिवंतपणे नि यथार्थपणे त्यांचे व्यक्तीकरण करू शकेल. ह्या ग्रंथाच्या गेल्या 8व्या प्रकरणात हिंदू मुसलमानाचे 6 शतके चाललेले महायुद्ध साधारणतः इसवी सन 16वे शतक उलटून जाऊन 17व्या शतकात प्रवेशले होते. पण ती शतके उलटून गेली तरी साऱ्या आशियातील अरब, अफगाण, पठाण, तुर्क, मोगल इत्यादी साऱ्या मुसलमान जातीच्या त्या भीषण धार्मिक, राजकीय आक्रमणांनी वारंवार जर्जर झाले असताही हिंदू राष्ट्र त्या 17व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत उत्तरेत काय किंवा दक्षिणेत काय नामशेष झाले नव्हते. नव्हे तर रणांगणातच घायाळ स्थितीत का होईना पण झुंजत राहिले होते. उलट सन 700 पासून तो सन 1605 मध्ये अकबर मरेतोपर्यंत ही 10 शतके हिंदू राष्ट्राशी सारखे झुंजता साऱ्या आशियातील वरील शत्रुपक्षीय मुस्लिम राष्ट्रांचेच आक्रमक बळ क्षीण होत चालले होते. आम्ही प्रकरण 6 मध्ये भारतभर पसरू पाहणाऱ्या मुसलमानी सत्तेच्या इतिश्रीची अथश्री या मथळ्यासारखी उल्लेखलेली ती अथश्री इसवी सनाच्या 14व्या शतकापासूनच कशी होत चालली होती आणि विजयनगरसारख्या विजयशाली नवनव्या हिंदू राज्यांची स्थापना होण्याची शक्यता कशी निर्माण होत चालली होती, हे सत्य वर दाखविलेच आहे. हिंदूंचे तेच पुनरुज्जीवन सामर्थ्य वाढत जाता शेवटी आम्ही आता ज्या इसवी सनाच्या 17व्या शतकाला पोचलो आहोत, त्या क्षणास हिंदूच्या त्या
वर्धिष्णू सामर्थ्याचे धुरंधरत्व अंतिमतः यच्चयावत भारतभर जो करू शकेल असा एक अपूर्व आणि अलौकिक हिंदू वंश इतिहास गर्भ पौराणिक भाषेतच बोलावायचे तर प्रादुर्भावण्याची भारताच्या अधिष्ठात्री देवतेलाच निकड लागली. प्राचीन काळी शक होणारी म्लेच्छांचा पात करण्याची अशीच निकड भारताच्या अधिष्ठात्री देवतेला जेव्हा लागली तेव्हा तिने अबू पहाडावर एक महायज्ञ करून 4 भारतीय वीर पुरुष निर्माण केल्याचे चांदभट आपल्या महाकाव्य अग्निकुलाची कथा या कथेत सांगतात. परंतु दुर्दैवाने ह्यास आम्ही ज्या कालाविषयी लिहितो आहोत त्या सन 17व्या शतकाच्या काळात भारतावर गुदरलेल्या हिंदू मुस्लिम महायुद्धात मुस्लिम राजसत्तेच्या समूळ उच्छेदनासाठी केवळ 4 दैवी वीर पुरुष उत्पन्न करून भागण्यासारखे नव्हते. त्या कार्यासाठी एक दैवी वीर पुरुषाची जातीची जाती उत्पन्न करावयास हवी होती. यास्तव महाकवी चांदभटाच्या पौराणिक पण इतिहास गर्भ रूपकातच बोलावायचे म्हणजे भारताच्या अधिष्ठात्री देवतेने साऱ्या भारतखंडावर दृष्टी टाकली. 10 शतकावर चाललेल्या या हिंदू मुस्लिम महायुद्धाचा एकदाचा अंत करून मुस्लिमांच्या राजसत्तेचे अंतिम निर्दालन करून टाकण्यास बहुतांशी समर्थ अशी हिंदू राष्ट्रवीरांची जातीची जाती उत्पन्न करण्यास जाज्वल्य यज्ञभूमी ती हीच होय. अशा कार्यास अबूचे ते लहानसे यज्ञकुंड कसे पुरणार असे मनात आणून त्या भारताच्या संकृंद अधिष्ठात्री देवतेने मंत्रोदकाचे सिंचन दक्षिणेत सह्याद्रीवरच केले आणि अकस्मात सह्याद्री पर्वताचा पर्वत पेटून उठला. अग्निकल्लोळ भडकत चालले आणि त्यातून शतावधी सहस्रावधी लक्षावधी सहस्र वीर पुरुषांचे समूहचे समूह जातीची जाती राष्ट्रकुलचे राष्ट्रकुल प्रादुर्भावले. त्यातील ज्याने त्याने त्या ज्वालांच्या मालिकातून एक एक ज्वाला उपटून तिचाच आपल्या हातात भगवा ध्वज करून मुसलमानी राजसत्तेचा समूळ निर्दालनासाठी ते साऱ्या भारतभर हर हर महादेवचा रणघोष करीत चढून चालले. ह्या राष्ट्रकुलाचे नाव शिवकालोत्पन्न महाराष्ट्र. साऱ्या जगातील अहिंदू शत्रूंशी एकटा हिंदू महाराष्ट्र झुंजला. ह्याच काळी ह्या दशशतकव्यापी हिंदू मुस्लिम महायुद्धाच्या रणघाईतच असा प्रसंग भारतावर आणि त्यातही महाराष्ट्रावर गुदरला होता की तसा जीवावरचा प्रसंग जगातीलही तुरळक राष्ट्रांवरच काय तो गुदरलेल्या इतिहासातून आढळते. साऱ्या आशियातील अत्याचारी मुस्लिम राष्ट्रे भारतावर एकाच वेळी उत्तरेकडून कशी तुटून पडली होती ते सांगितले आहेच. पण त्या आशियातील अरब, पठाण, तुर्क, अफगाण, मोगल प्रभृती मुस्लिम राष्ट्रांच्या समवेतच ह्या काळी विशेषतः दक्षिणेवर समुद्रातून पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज ह्या प्रबळ आणि आक्रमक युरोपियन राष्ट्रांचीही धाडची धाड हिंदू राष्ट्राचा आणि हिंदू धर्माचाही उच्छेद करण्याच्या प्रतिज्ञेने येऊन कोसळली होती आणि जवळजवळ एकट्या त्या यज्ञोत्थित शिवकुलोत्पन्न महाराष्ट्रालाच ह्या जगातील सर्व लुटारू अहिंदू राष्ट्रांच्या भयंकर आक्रमणांना एकाकी तोंड देणे भाग पडले. त्यातून जगाच्या इतिहासातील एक दुर्मिळ आश्चर्यकारक ही की ह्या यथोचित महाराष्ट्राने त्या जगातील सर्व अहिंदू राष्ट्रांच्या सर्व भीषण आक्रमणांना यशस्वीपणे टक्कर दिली आणि ते त्या सर्व परशत्रूंना पुरून उरले. दिल्लीच्या बादशाही तख्ताचे तुकडे तुकडे उडवून त्या वेळच्या मुस्लिम राजसत्तेची सगळ्या हिंदुस्थानात अंतिम इतश्री केली. महाराष्ट्राच्या ह्या अलोकसामान्य पराक्रमाची गाथा तिच्या सत्य स्वरूपात आता महाराष्ट्रातील लोकांना तरी साधारणतः परिचित झालेली आहे. रानडे, राजवाडे, खरे इतिहासाचार्य सरदेसाई इत्यादी थोर इतिहास संशोधकांना नि लेखकांना मराठ्यांच्या इतिहासाचे हे सत्य, दिव्य नि भव्य भारतीय स्वरूप प्रकटविण्याचे श्रेय आहे. पण एका रानड्याचा अपवाद सोडला तर इतरांचे ग्रंथ मराठीत आहेत.